नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मच्छिंद्र सर तुमचे 10वीच्या गणित विषयाच्या लेक्चर सिरीज मध्ये हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आज लेक्चर नंबर 29. याआधी बघितलं आपण 28 मध्ये बघितलं आपण वारंवारता बहुभुज कसा काढणे. वारंवारता बहुभुज कसा काढणे. मग त्यासाठी दोन पद्धती. पहिली पद्धत होती आयता आलेखाच्या साहाय्याने वारंवारता बहुभुज काढणे आणि दुसरा बिंदू स्थापन करून. मग आता आयतावरून आपण वारंवारता बहुभुज काढताना काय केलं? बरोबर, मध्यबिंदू घेतले वरच्या साईडचे, ते रेषेने जोडले. त्या रेषेने तयार झालेला जो ग्राफ आला त्यालाच आपण म्हणतो वारंवारता बहुभुज. नंतर बिंदू स्थापन करून आपण वारंवारता बहुभुज तयार केला. तर आता या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे आपला वृत्त आलेख. आता वृत्त आलेख म्हणजे काय? दिलेली सांख्यिकी सामुग्री आपण वर्तुळाच्या साहाय्याने दाखवतो. वर्तुळ पाकळी तुम्ही शिकला असाल, त्या साहाय्याने दाखवणे म्हणजेच वृत्त आलेख होईल. ओके, मग ते काही असेल, समजा आपण एखादी टेस्ट झाली असेल आणि त्या टेस्ट मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी असे सब्जेक्ट असतील आणि या प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 100 पैकी किती गुण मिळाले ते तुम्ही त्या वृत्त आलेखाच्या साहाय्याने दाखवू शकता. किंवा आपल्या कॉलेजमध्ये काही विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांमध्ये काही क्रिकेट खेळणारे विद्यार्थी, काही टेनिस खेळणारे विद्यार्थी, कबड्डी, खो खो, ओके, असे वेगवेगळे खेळ खेळणारे विद्यार्थी आणि या खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज आपण वृत्त आलेखीच्या साहाय्याने दाखवू शकतो. मग परीक्षेमध्ये तुम्हाला येतं दिलेल्या वृत्त आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. मग आता इथे जर बघितलं आपण, बघा वृत्त आलेख, ठीक आहे. मग आता इथे एक वृत्त आलेख काढलेला आहे. 37% क्रिकेट खेळणारे विद्यार्थी, टेनिस 15%, खो खो खेळणारे, कबड्डी खेळणारे आणि हॉकी खेळणारे. मग तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो? वरील आकृतीमध्ये टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मग किती टक्के? 15%. म्हणजे तुमचा आन्सर किती पाहिजे? 15%. खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे? दिलेले किती? 13%. कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 10%. असे क्वेश्चन विचारले जातील, त्याचे आन्सर या वृत्त आलेखामध्ये पाहून तुम्हाला द्यायचे आहे. हॉकी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 25%. आणि क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 37%. असा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. सर्वात जास्त कोणता खेळ खेळला जातो? कोणता सांगणार विद्यार्थ्यांना? सांगा आकृतीवरून. अगदी बरोबर, क्रिकेट. कारण क्रिकेटमध्ये किती आहे? 37% विद्यार्थी क्रिकेट खेळतात. म्हणजे सर्वात जास्त कोणता खेळ खेळला जातो? क्रिकेट खेळला जातो. त्यानंतर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सर्वात कमी कोणता खेळ खेळला जातो? वृत्त आलेखाच्या साहाय्याने सांगा. मग आता जर वृत्त आलेखाचा अभ्यास केला तर सर्वात जास्त 37% क्रिकेट खेळला जातो आणि सर्वात कमी कोणता खेळ आहे? बरोबर, कोणता दिसतोय? कबड्डी. किती टक्के आहे? अगदी बरोबर, 10%. म्हणजे कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे आणि सर्वात जास्त विद्यार्थी काय खेळतात? क्रिकेट खेळतात. आणि अशी जी माहिती तुम्ही इथे मी दाखवलेली, या जी माहिती दिसते तुम्हाला इथे, ओके, ती कशाच्या साहाय्याने दाखवलेले? वृत्त आलेखाच्या साहाय्याने दाखवले. मग आता हा वृत्त आलेख काढायचा कसा? त्याच्या काही स्टेप्स आहेत, ते आपण बघूया. म्हणजे दिलेले तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं असेल, आत्ताच मी सांगितलं 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला, ओके, गणित, भूमिती
इतिहास, भूगोल, ओके, असे सब्जेक्ट आहे. आणि त्या सब्जेक्ट मध्ये मिळालेले गुण हे वृत्तालेखाच्या साहाय्याने दाखवा. मग ते कसं दाखवायचं? बरोबर. आता इथे दाखवले त्यावरनं तुम्ही क्वेश्चन मार्क, मी क्वेश्चन विचारले, तुम्ही आन्सर दिले. आता आपण वृत्तालेख काढणार आहोत. तो कसा काढायचा, त्याचे काही स्टेप्स आहे, पायऱ्या आहे, त्या बघू. वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यात. आता वर्तुळ पाकळ्या तुम्हाला माहिती. आता हे जे दिसतंय ते आहे ना, इथे हा जो भाग दिसतोय खो खो, ही झाली एक वर्तुळ पाकळी. नंतर टेनिसचं दिसतंय ही झाली एक वर्तुळ पाकळी. आणि ही क्रिकेटची एक वर्तुळ पाकळी. ओके, म्हणजे काय करायचंय, काय केलंय थोडक्यात मला सांगायचंय, या वर्तुळाचं आपण वर्तुळ पाकळ्यांमध्ये काय केलेले, भाजन केलेले. काय केलेले, विभाजन केलेले. म्हणजे वर्तुळाचं प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यांमध्ये विभाजन करायचं. पहिली स्टेप समजली विद्यार्थी मित्रांनो. जरा पुढच्या स्टेपकडे, प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळ पाकळ्यांच्या केंद्रीय कोनाचे माप पुढील सूत्राने काढायचे. म्हणजे आता जर आपण इथे बघितलं तर इथे हा जो आहे, इथे काय कोन असणार, बरं, इथे कोन असणार आहे. ह्या कोनाचे माप आहे, म्हणजेच आपल्याला त्याला काय म्हणणार, वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप. ओके, म्हणजे इथे एक कोन असणार आहे, इथे एक कोन असणार आहे, इथे एक कोन असणार आहे, वेगवेगळे कोन असणार आहे. आणि ह्या कोनांचे माप जर आपल्याला मिळालं तर तुम्ही वर्तुळ पाकळी सहजरित्याने काढू शकता. मग आता या वर्तुळ पाकळीच्या कोनांचे माप कसे काढायचे, ते त्याचे सूत्र दिलेले. ते सूत्र बघूया. काय सूत्र, वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप बरोबर त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या. म्हणजे समजा बीजगणित, भौमिती, इतिहास, भूगोल, बरोबर, 50 50 50 50 असे मार्क मिळाले. टोटल किती झाले, 200. म्हणजे त्या सर्व घटकातील एकूण संख्या किती झाली, 200, बरोबर. आणि त्या घटकातील संख्या म्हणजे समजा गणित म्हटलं तर किती आहे, त्या घटकातील संख्या 50. 50 भागिले 200 आणि याला गुणिले किती आहे, 360. कारण वर्तुळाचं पूर्ण माप असतं, वर्तुळाचं पूर्ण माप किती असतं, 360 डिग्री असतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप कसे काढायचे समजलंय. त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360. एकदम सोपा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, आणि ते तुमच्या सहज लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितली दुसरी स्टेप. आता जाऊया तिसऱ्या स्टेपकडे. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय, पहिले समजलं तुम्हाला. काय करतंय, वर्तुळ काढायचंय, वर्तुळाची समान वर्तुळ पाकळ विभाजनी करायची, पण त्यासाठी आपल्याला सूत्र पाहिजे. ते सूत्र आपण बघितलं, काय, त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360. जरा पुढे तिसरा पॉइंट. काय तिसरा पॉइंट, योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढून सामग्रिक जेवढे घटक आहे तेवढ्या वर्तुळ पाकळ्यात विभाजन करतात. ओके, काय करायचंय, जेवढे घटक म्हणजे 4 घटक असतील तर किती वर्तुळ पाकळ्या येणार आहे, 4 वर्तुळ पाकळ्या येणार आहे. म्हणजे 4 केंद्रीय कोनांचे मापे काढावं लागणार आहे. 6 जर आपल्याला घटक दिले असतील तर 6 वर्तुळ पाकळ्या समान विभाजन करावं लागेल. आणि ते समान विभाजन करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वर्तुळ पाकळ्या काढण्यासाठी केंद्रीय कोनाचे माप काढावं लागेल. आणि केंद्रीय कोनाचे माप काढण्यासाठी सूत्र दिले असता, काय, त्या घटकातील संख्या भागिले एकूण घटकातील संख्या गुणिले, अगदी बरोबर, 360. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलंय. ओके, पहिली स्टेप, वर्तुळ पाकळ्या समान विभाजन करायचंय. हे करत असताना कशाचा यूज करायचा आहे, केंद्रीय कोनाचे वर्तुळ पाकळी केंद्रीय कोनाचे माप काढायचे. केंद्रीय कोनाचं माप काढल्यानंतर काय करायचंय, नंतर मग आपल्याला त्या वर्तुळाची समान वर्तुळ पाकळीमध्ये विभाजन होईल, ज्या घटकानुसार होणार, वेगवेगळं असणार. आता जाऊया
एक्झाम्पल, एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे, त्यावरून वृत्त आलेख काढा. आता आधी उदाहरण लिहून घेऊया. वयोगट, वर्ष आणि व्यक्तींची संख्या. रक्तदान शिबिरामध्ये ओके रक्तदान केलंय. 20 ते 25 वयोगटातील व्यक्तींची संख्या 80 आहे. 25 ते 30 वयोगटातील व्यक्तींची संख्या आहे 60. 30 ते 35 वयोगट असणाऱ्या व्यक्तींची संख्या 35 आणि 35 ते 40 वयोगट असणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे 25. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे? वृत्त आलेख काढायचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता वृत्त आलेख काढूया. कशाचा वृत्त आलेख काढायचा? एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्ती, 200 एक पूर्ण व्यक्ती 200 लक्षात घ्या. म्हणजे 200 व्यक्ती म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये सूत्रामध्ये किंमत टाकायची, कारण एकूण घटकातील एकूण संख्या त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. ओके, मग आता काय करू आपण? एकूण व्यक्ती किती आहे? एकूण व्यक्ती किती आहे? अगदी बरोबर, किती आहे? 200. ठीक आहे, मग आता आपल्याला केंद्रीय कोनाचे माप काढायचे, तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप. बरोबर, काय आहे? काय सांगा? बघा काय? त्या घटकातील संख्या, बरोबर ना? भागिले एकूण घटकाची संख्या. ती किती आहे? 200 दिलेली गुणिले 360 हे सूत्र आहे. ओके, आता या सूत्राचा उपयोग करायचा आपल्याला. ठीक ठीक आहे, टेबल तयार करूया. टेबलामध्ये येईल वयोगट, वयोगट कशामध्ये? वर्ष. नंतर त्यानंतर व्यक्तींची संख्या, आणि शेवटी काय काढायचं आहे? केंद्रीय कोनाचे माप. चला आता आपण म्हणतो थीटा. ठीक आहे, आता वयोगट पहिला काय? 20 ते 25, नंतर 25 ते 30, नंतर 30 ते 35, नंतर 35 ते 40. व्यक्तींची संख्या किती आहे? 80, 60, 35 आणि 25. यांची बेरीज केली तर ती 200 दिलेली आहे. ओके, आता केंद्रीय कोनाचे माप काढायचे.
त्या घटकातील संख्या किती? 80 भागिले एकूण घटकातील संख्या किती? 200 गुणिले 360. ओके, भाग द्या, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला. ओके, 8. त्याचा आन्सर येतं 144. ठीक आहे. दुसरं काय आहे? अगदी बरोबर 60 भागिले किती आहे? त्या एकूण घटकाची संख्या किती आहे? 200 बरोबर, गुणिले 360. ठीक आहे, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, बेत्रिक 6 म्हणजेच किती? 3 गुणिले 36 बरोबर 108. ठीक आहे, पुढे जाऊया. काय इथे आता? 35 भागिले 200 गुणिले 360 भाग द्या. ओके, 4 25 5 35. ओके, ठीक आहे. तर याचा आन्सर येतं 63 डिग्री 108. आणि शेवटी आहे 25 भागिले 200 हे एकूण म्हणाली काय यांची बेरीज 360. ओके, जर सोडवलं तर याचा येतो 45. ओके, ते 5 चौक 20 आणि 5 ते 35, 4 नवे 36, 9 सत्तर 63. 0 0 5 चौक 20, 5 5 25, 9 5 45 आलं. ठीक आहे, जाऊया पुढे आता. आता योग्य त्रिज्येचं वर्तुळ घेऊया. ओके, तुम्ही कंपासच्या सहाय्याने ते काढू शकता. हे झालं योग्य त्रिज्येचे वर्तुळ. ठीक आहे, आता यामध्ये इथे तुमचा केंद्रबिंदू असणार आहे आणि यानंतर एक लाईन काढायची मला वाटेल तिथे. हा तुमचा केंद्रबिंदू. आता काय करायचंय? कोनमापक घ्यायचंय. ओके, तुमचं कोनमापक. ओके, हे बरोबर इथे ठेवायचं. ओके, ठेवल्यानंतर किती आहे? 144 पाहिजे. हे 100 दिसत आहे.
10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 आणि इथे तुमचे 144 असणार. तर इथे जरा प्रॉब्लेम दाखवायला. ओके, इथे 144 होते. ओके, बाजूला ठेवूया त्याला आता. समजलंय? मग इथे तुमचं येणार आहे, हे हा जो पॉइंट आहे हा जोडायचा आहे आणि हे तुमचं आले काय 20 ते 25, बरोबर. वयोगटातील व्यक्ती आणि किती आहे 144. आता त्यानंतर 144 नंतर बघा काय किती आहे 108. म्हणजे परत आता कोण मापक इथे ठेवायचा, इथे ठेवायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवल्यानंतर तर आपण असं सायमल्टेनियसली आपण प्रत्येक कोन म्हणजे इथे ठेवून परत कोन मापक आपण परत कोन मोजायचा आहे. म्हणजे समजा तो इथे असेल किती 108, बरोबर ना. तर 108 समजा मोजायचा. मी ते अंदाजे करतोय आता सध्या. हा तुमचा 108 किती आहे 25 ते 30, 25 ते 30 वयोगटातील व्यक्ती किती आहे 108. ओके, आणि त्यानंतर किती आहे बघूया 63 आणि 45. ओके, 63. ओके, 30 ते 35 वयोगटातील किती द्या 63%. आणि शेवटी उरलेले ते असणार आहे ऑटोमॅटिक, ते मोजायची गरज नाही 35 ते 40. पंचेचाळीस, बरोबर ना. आणि याला जर कलर दिला वेळ सुंदर असं आपला वृत्तालेख तयार होणार.
हा झाला 25-30 वयोगटातील व्यक्ती. नंतर पुढे यायचंय, हा आला 30 ते 35. ठीक आहे. आणि असा प्रकारे आपला वृत्त आलेख तयार झालेला आहे. बरोबर. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कसं तयार करायचं आहे, असेच आपण आणखी काही एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतील आणि ते तुम्ही सोडवा, मला खात्री आहे. ठीक आहे. म्हणजे आज आपण काय बघितलं, वृत्तालेख कसा काढायचा. वृत्तालेख काढत असताना काय करायचंय, त्या वर्तुळाचं काय करायचंय, विभाजन करायचंय. विभाजन करताना फॉर्म्युला यूज करायचा आहे, सूत्र यूज करायचंय. ते सूत्र काय आहे, केंद्रीय कोनाचे माप, वर्तुळ पातळीच्या केंद्रीय कोनाचे माप बरोबर त्या घटकातील संख्या भागिले एकूण घटकातील संख्या गुणिले 360. आता हे केंद्रीय कोनाचं माप काढल्यानंतर काय करायचंय, योग्य त्रिज्येचं वर्तुळ घ्यायचंय. वर्तुळ काढल्यानंतर एक रेडियस घ्यायचे. ओके. तर आपण त्रिज्या काढायची आणि त्या त्रिज्येला कोनमापक ठेवून दिलेले केंद्रीय कोन मोजायचे. पहिला आपला कोन किती होता, 144, दुसरा 108, तिसरा 63 आणि चौथा 45. आता ह्याच जो आपल्याला आपण आता वृत्त आलेख काढला, हा वृत्त आलेख तुम्हाला दिला जाईल आणि त्यावरनं क्वेश्चन विचारला जाईल. 20 ते 25 वयोगटातील व्यक्ती, बरोबर, किंवा 20 ते 25 वयोगटातील व्यक्तींची संख्या किती येते, दिलेली डायरेक्ट इथं दिलेली, बरोबर, किती, 80. सर्वात जास्त वयोगटातील व्यक्ती कोणत्या, तर कोणत्या आहे, 20 ते 25. म्हणजे रक्तदान करणाऱ्या सगळ्यात जास्त वयोगटातील व्यक्ती कोणत्या, तर ते असतील 20 ते 25 वयोगटातील. सर्वात कमी रक्तदान करणारा वयोगट कोणता, काय आन्सर असेल तुमचा, अगदी बरोबर, 35 ते 40 वयोगटातील व्यक्ती. ओके, रक्तदान सर्वात कमी केलेले आहे. त्यानंतर 20 ते 25 वयोगटातील व्यक्तींनी काय केले, सर्वात जास्त, आणि त्यानंतर कुणी रक्तदान जास्त केलेले, बरोबर, 25 ते 30 वयोगटातील व्यक्तींनी. ओके, त्याचं केंद्रीय कोन 108 आहे. बरोबर. म्हणजे वर्तुळ पातळी जेवढी मोठी तेवढी ती संख्या जास्त. कमी असेल तर वर्तुळ पातळी कमी असेल तर समजायचं त्या वयोगटातील व्यक्ती काय कमी दिसतात. ठीक आहे, समजतंय. मग असं जे उदाहरण तुम्हाला देतो ते तुम्ही सोडवायचंय. एका विद्यार्थ्याने विविध विषयात 100 पैकी 2 गुण मिळवले. किती पैकी गुण मिळवले, 100 पैकी. ही माहिती वृत्तालेखाच्या द्वारे दाखवा. ओके,
हे एक्झाम्पल, हे उदाहरण तुम्हाला सोडवायचंय अगदी वरती सोडवल्याप्रमाणे. मग आता विषय येणार, बरोबर. विषय आणि गुण. पहिला विषय इंग्रजी, दूसरा मराठी, तीसरा विज्ञान, चौथा गणित, समाजशास्त्र आणि शेवटचा हिंदी. ओके, आता गुण लिहूया. इंग्रजीमध्ये त्याने 50 गुण मिळवले. किती पैकी आहे? 100 पैकी. मराठी 70, विज्ञान 80, गणित 90, समाजशास्त्र 60 आणि हिंदी 50. याचा वृत्त आलेख आणायचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्या मला हे उदाहरण दाखवायचे सोडून. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरला. विज्ञान गणित भाग 2, बरोबर. आता गणित भाग 1 संपला, आपला गणित भाग 2 सुरू करूया. बाय.